देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की आपण उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं। भारतीय जनता पार्टीचा अभिमान तू, अभिमान तू, अभिमान तू। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा करतो। आजच्या आपल्या पिंपरी चिंचवडच्या या पदवीधर मतदारसंघाच्या मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष सन्माननीय महेश दादा लांडगे, त्याचप्रमाणे माननीय लक्ष्मण भाऊ जगताप, माजी मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील, आमदार निरंजनजी डावखरे, महापौर श्रीमती माई ढोरे, उमाताई खापरे, सदाशिव खाडे, त्याचप्रमाणे अमित गोरखे, केशव घोळवे, एकनाथ पवार, संतोष लोंढे, राजेश पिल्ले, नामदेव ढाके, राहुल जाधव, नितीन काळजे, अमोल थोरात, राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, बाबू नायर, उज्ज्वला गावडे, संकेत चोंधे, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले सर्व पदाधिकारी, या सभागृहात उपस्थित आपले सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, विविध मंडळांचे पदाधिकारी आणि विशेषतः आपल्यामध्ये उपस्थित आपले उमेदवार श्री संग्राम देशमुख, सर्व भगिनी आणि बंधूंनो, 1 डिसेंबरला आपल्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे। आपल्याला कल्पना आहे की पुणे पदवीधर मतदारसंघ 2002चा अपवाद सोडला तर सातत्याने भारतीय जनता पक्षाचा गड आहे। आपण सातत्याने हा मतदारसंघ जिंकलो आहे आणि 2002 मध्ये आपण पराभूत झाल्यानंतर 2008 साली आपले अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या रूपानं हा गड आपण परत मिळवला आणि 2014 साली तो राखला। आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारची तयारी पिंपरी चिंचवडने केली आहे, ज्या प्रकारे कार्यकर्त्यांनी मेहनत केली आहे, ज्या प्रकारचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालं आहे, निश्चितपणे 2020 साली पुन्हा आपला हा गड भारतीय जनता पक्षाकडेच राहील, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही। आज संग्राम देशमुख यांच्यासारख्या एका तरुणाला आपण या ठिकाणी उमेदवारी दिली आहे। खरं म्हणजे कोण कुठल्या वयाचा आहे हा काही मुद्दा नसतो, पण अतिशय इंटरेस्टिंग आहे की आपले उमेदवार हे 47 वर्षाचे आहेत आणि आपल्या समोरचे उमेदवार हे 74 वर्षाचे आहेत, म्हणजे यांच्या बिलकुल उलट असे 74 वर्षाचे ते उमेदवार आहेत। आणि पदवीधरांशी जो काही कनेक्ट हवा आहे, जो काही पदवीधर मतदारसंघामध्ये पदवीधरांना आपल्या जो काही आपला आमदार असतो त्याच्याशी जो काही संबंध येतो हा बहुतांश तरुण पदवीधरांचा येत असतो आणि म्हणून त्यांना इझिली ॲक्सेसेबल अशा प्रकारचा एक उमेदवार हा आपण या ठिकाणी दिलाय। सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांच्या कार्यकाळात देशातले आणि राज्यातले सगळे पुरस्कार हे सांगली जिल्हा परिषदेला मिळाले। इतका उत्तम कारभार त्यांनी त्या काळात करून दाखवला। सहकार क्षेत्र आहे, वित्तीय क्षेत्र आहे, शिक्षणाचं क्षेत्र आहे, क्रीडेचं क्षेत्र आहे, सर्व क्षेत्रांमध्ये आपला एक वेगळा ठसा हा संग्राम देशमुखांनी त्या ठिकाणी उमटवला आहे आणि मला विश्वास आहे की एक अतिशय यशस्वी अशा प्रकारचे पदवीधरांचे आमदार म्हणून ते काम करतील आणि ती संधी त्यांना मिळेल। खरं तर आपण बघितलं असेल या देशातली संपूर्ण वातावरण हे मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे। देशामध्ये कोविडचं आव्हान आपण सगळ्यांनी बघितलं आणि या कोरोनाच्या आव्हानाच्या काळामध्ये ज्यावेळी वेगवेगळे राजकीय पक्ष, वेगवेगळ्या संघटना, मुख्यमंत्री, मंत्री केवळ मोदीजींना नावं ठेवायचे आणि या ठिकाणी टीका करायची अशा प्रकारच्या भूमिकेत होते,
त्याचवेळी मोदीजी मात्र सातत्याने सामान्य माणसाची चिंता करत होते. सामान्य माणसाच्या घरी अन्नधान्य पोचलं पाहिजे, सामान्य माणसाकडे 2 पैसे मिळाले पाहिजे, त्याच्या आरोग्याची चिंता झाली पाहिजे आणि म्हणून सगळ्यांकडे रेशन देण्याचं काम त्यांनी केलं. गरिबाच्या खात्यात पैसे दिले, महिलांच्या खात्यात पैसे दिले, मजुरांच्या खात्यात पैसे दिले. आमच्या छोट्या दुकानदाराला, फुटपाथ दुकानदाराला त्या ठिकाणी त्यांनी मदत केली, उद्योगांना मदत केली. वेगवेगळ्या उद्योगांना अतिरिक्त 20% भांडवल हे केंद्र सरकारच्या गॅरंटीवर मिळवून दिलं. जवळजवळ 9 महिने त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या कर्जाचा हप्ता भरावा लागणार नाही ही व्यवस्था उभी करून दिली. कर्जावरचं व्याज, या कोविड काळातलं सगळं व्याज रद्द करण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं. आणि समाजाच्या विविध घटकांना या आव्हानातही जगता आलं पाहिजे, त्यांचा रोजगार टिकला पाहिजे. याकरता आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या माध्यमातून शेतकरी असो, शेतमजूर असो, प्रत्येकाच्या खात्यात पैसे देऊन त्यांना जगण्याचा मार्ग हा सुकर करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलेलं आपण बघितलं. आणि खऱ्या अर्थानं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या देशातल्या लोकांना कर्मयोगी आवडतात. मोदीजी कर्मयोगी आहेत, ते कर्म करतात. या देशातल्या लोकांना बोलघेवळे लोक आवडत नाही, जे केवळ बोलतात, काहीच करत नाही. आपण बघितलं या कोरोनाच्या काळात महाराष्ट्राच्या सरकारने एक नव्या पैशाची मदत कोणाला केली नाही. 12 बलुतेदारांना मदत नाही, गरीबाला मदत नाही, फुटपाथ दुकानदाराला मदत नाही, शेतकऱ्याला मदत नाही, शेतमजुराला मदत नाही, महिलांना मदत नाही. कोणाला समाजाच्या कुठल्याही घटकाला एका फुटक्या कवडीची मदत यांनी केली नाही. खरं तर आपण बघितलं असेल, छोट्या छोट्या राज्यांनी देखील काही पॅकेजेस तयार केले आणि जे गरीब मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यापर्यंत पॅकेजेस पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण देशातलं सगळ्यात समृद्ध राज्य म्हणून जे महाराष्ट्र ओळखलं जातं, तिथे मात्र एका फुटक्या कवडीची मदत कोणाला केली नाही. केवळ तुम्ही तुमच्या घरी राहा आणि तुमचं कुटुंब सांभाळा, आम्ही आमच्या घरी राहतो आणि आमचं कुटुंब सांभाळतो, याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम या महाराष्ट्रामध्ये झालं नाही. आपल्याला माहिती आहे, या कोरोनाच्या काळामध्ये भरमसाठ बिलं लोकांना आली. आपण पहिल्यांदा एक आंदोलन केलं, संपूर्ण महाराष्ट्रातली बिलं जमा केली. 2 खोल्यात राहणाऱ्याला 30-30 हजाराचं बिल आलं. सरकारला आपण ती बिलं दाखवली. उभ्या महाराष्ट्रामध्ये न वापरलेल्या विजेची बिलं तुम्ही लोकांना देतात. मंत्री बोलले, आम्ही बिलही सुधारून देऊ आणि बिलामध्ये सवलत देखील देऊ. एक मोठा कालावधी निघून गेला. मध्यंतरीच्या काळात कॅबिनेट मीटिंग नंतर 3 मंत्री बाहेर आले, प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं निर्णय झालाय, वीज बिलात सवलत मिळणार आहे. हेडलाईन आली, ब्रेकिंग न्यूज आल्या आणि मग 7 दिवसापूर्वी राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणाले, वीज वापरली आहे तर पैसे भरावे लागतील, कोणाला 1 पैशाची देखील सवलत मिळणार नाही. आपण पुन्हा आंदोलन केलं. आपण आंदोलन याकरता केलं की आपलं म्हणणं आहे, जी वीज आम्ही वापरली आहे त्याचे पैसे निश्चित भरू, पण जी वीज वापरलीच नाही, जे बिलं तुम्ही वाढीव लावले आहेत 3 पट 4 पटपासून 100 पटीपर्यंत एकेका व्यक्तीला घरगुती विजेची बिलं तुम्ही लावली, जी वापरलीच नाही वीज, त्याची बिलं आम्ही कशी भरायची. पण आश्चर्य बघा, 4 दिवसापूर्वी ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की हो मी घोषणा केली होती, पण जेव्हा घोषणा केली तेव्हा माझा अभ्यासच झाला नव्हता. आता कुठला अभ्यास हे करतात हे मला देखील समजत नाही. आणि म्हणाले माझा अभ्यास झाला नव्हता, त्यामुळे आता मी सांगतो अशा प्रकारे आम्हाला सूट देता येणार नाही. हे सरकार रोज घोषणा करतं, त्या घोषणेवरनं मागे जातं. आज एवढी मोठी अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. काल परवापर्यंत 50,000 रुपये हेक्टरी मागणारे आणि आम्ही देऊ म्हणणारे आणि 25,000 रुपये हेक्टरी देऊ म्हणणारे एक नव्या पैशाची मदत कोणाला करत नाही. आणि म्हणून मी सांगितलं की या सरकारचं नाव पलटूराम सरकार म्हटलं पाहिजे, कारण हे रोज काहीतरी या ठिकाणी आश्वासन देतात आणि आपल्या आश्वासनावर कधीच टिकून राहत नाही, कुठलंही आश्वासन हे पाळत नाही. आज खरं तर गेल्या वर्षभरात, आता वर्षपूर्ती त्यांची आहे, वर्षभरामध्ये या सरकारने काय केलं असं जर विचारलं तर वर्षभरात महाराष्ट्रातल्या चालू कामांना स्थगिती देऊन महाराष्ट्र स्थगित केला, बंद पाडला. यापेक्षा कुठलंही कर्तृत्व या सरकारचं नाही. एक नवं काम महाराष्ट्राच्या हिताचं, महाराष्ट्राला पुढे नेणारं
या सरकारने याचं ऐकिवात नाही. आपण कोणी पाहिलं नाही. एकच धंदा चाललाय, मोठ्या प्रमाणात बदल्या करा, ट्रान्सफर करा आणि माल कमवा. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलंही काम या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून होताना दिसत नाही. इतक्या दलालांचा सुळसुळाट आहे. एकेका अधिकाऱ्याला 4-4 दलाल फोन करतात की आम्ही तुमची बदली करून देतो, आमचं जरा पक्क करा. मग दुसरा म्हणतो मी त्याहीपेक्षा तुमचं जास्त चांगल्या ठिकाणी करून देतो, तुम्ही माझ्याशी पक्क करा. अशा प्रकारचं प्रशासन आणि अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राने यापूर्वी कधी पाहिलेली नाही. आणि म्हणून आपण लक्षात घ्या की आज खूप मोठा असंतोष हा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये देखील त्या ठिकाणी तयार झालाय. एकीकडे मोदीजींच्या कार्यामुळे जो जनतेचा विश्वास मोदीजींवर आहे. मगाशी बिहारच्या निवडणुकीचा उल्लेख या ठिकाणी झाला. बिहारमध्ये आपण निवडणूक का जिंकलो? मी बिहारमध्ये अनेक गावांमध्ये गेलो, तिथल्या महिलांशी माणसांशी मी चर्चा करत होतो. कारण त्यांच्याशी थेट चर्चा जर आपण केली तर आपल्याला लक्षात येतं की मूड काय आहे. आणि त्यांच्याशी चर्चा करताना ते सरळ सांगायचे कोण उमेदवार आहे आम्हाला घेणं देणं नाही, कोण मुख्यमंत्री बनताय याच्याशी आमचं काही कारण नाही, आम्ही तर मतदान करणार आहोत ते मोदीजींकडे पाहून. कारण कोरोनाच्या काळामध्ये आमच्या घरी अन्नधान्य आलं ते मोदीजींमुळे, आज आम्ही जगून राहिलो ते मोदीजींमुळे आणि आम्ही त्यामुळे मोदीजींना मतदान करणार आहोत. ही जी विश्वासार्हता मोदीजींनी प्राप्त केली त्या विश्वासार्हतेमुळे अनेक लोकांना असं वाटत होतं की इथे 4 संकट आहेत. 15 वर्षाचं सरकार म्हणजे इन्कम्बन्सी, कोविडचं संकट म्हणजे इन्कम्बन्सी, मायग्रंट लेबर 25 लाख आले म्हणजे इन्कम्बन्सी आणि जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त बिहार पाण्यात गेलं, इतका प्रचंड मोठा पूर आला म्हणजे इन्कम्बन्सी. 4 प्रकारच्या अँटी इन्कम्बन्सी या ठिकाणी आहेत. आता हे सरकार टिकूच शकत नाही आणि त्याच्या आधारावर लोकांनी एक्झिट पोल दिले. पण त्यांच्या लक्षात आलं नाही, नॉर्मली आपण महाराष्ट्रात बघतो महाराष्ट्रामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचं मतदान 1% नेहमी जास्त असतं. बिहारमधल्या महिलांनी पुरुषांपेक्षा 6% जास्त मतदान केलं, 6%. आणि महिला असतील, गरीब असतील, युवा असतील, सर्वांनी मोदीजींच्या नावावर त्या ठिकाणी मतदान आपल्याला दिलं आणि त्या माध्यमातून आपण निवडून आलो. आणि केवळ बिहार निवडून आलो असं नाही आहे, तर कोरोनाच्या काळातल्या कामावर शिक्कामोर्तब उभ्या देशाने दिला. 10 तारखेला जेव्हा बिहारची मतमोजणी झाली त्यावेळी आपण पूर्वेमध्ये बिहार जिंकलो, उत्तरेमध्ये उत्तर प्रदेश जिंकलो, पश्चिमेमध्ये गुजरात जिंकलो, मध्य भारतात मध्य प्रदेश जिंकलो, दक्षिण भारतात कर्नाटक आणि तेलंगणा जिंकलो आणि उत्तर पूर्व भारतामध्ये आपण मणिपूर जिंकलो. म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य आणि पूर्वोत्तर भारत अशा अखंड भारताने माननीय मोदीजींवर विश्वास दाखवून भारतीय जनता पक्षाला निवडून दिलं आणि काँग्रेस आणि सगळ्या पक्षांचा अक्षरशः सफाया त्या ठिकाणी करून टाकला. महाराष्ट्रातही आज अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पण केवळ असंतोष आहे याच्या भरोशावर निवडणुका जिंकता येत नाहीत. हा असंतोष मतामध्ये परिवर्तित करावा लागतो आणि असंतोष मतामध्ये परिवर्तित करण्याकरता मॅन टू मॅन, हार्ट टू हार्ट हा संपर्क आपला व्हावा लागतो. आज आपण संपर्काची व्यवस्था उभी केली आहे, परंतु ती पूर्णपणे योग्य प्रकारे काम करते आहे की नाही याच्यातही कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे. काल मी साताऱ्याची बैठक घेतली त्यावेळेस तिथे एक वाईचं रिपोर्टिंग झालं आणि त्या ठिकाणी ज्यांना 15 नावं दिली होते त्या 15 लोकांकडे जाऊन त्यांच्याशी संवाद करून कशा प्रकारे आम्ही ते काम केलंय असं एकेकाचं रिपोर्टिंग त्या ठिकाणी होतं. मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये पदवीधर मतदारसंघ असो की शिक्षक मतदारसंघ असो, दोन्ही मतदारसंघामध्ये कोणीतरी युवा मोर्चाचा गेला, एक पॅम्पलेट दिला, याच्या भरोशावर वोट मिळत नाही. हे पदवीधर आहेत, हे शिक्षक आहेत, हे विचारवंत आहेत. कोणीतरी मॅच्युअर्ड माणूस त्यांच्याकडे गेला पाहिजे. आपला एखादा चांगला कार्यकर्ता, एखादी महिला चांगली कार्यकर्ता ही त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे. 5 मिनिटं त्यांच्याशी संवाद केला पाहिजे, त्यांना बोलतं केलं पाहिजे. तुम्ही त्यांना बोलतं केलं तर त्यांचा असंतोष बाहेर येईल, तो असंतोष संघटित होईल आणि तो मतामध्ये परिवर्तित होईल. आणि म्हणून जे काही आपण महासंपर्क अभियान करणार आहोत याच्यामध्ये प्रत्येक वोटरपर्यंत प्रमुख कार्यकर्ता हा गेलाय, त्याच्याशी संवाद केलाय, अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला उभी करायची आहे. आणि त्यासोबत त्यांना
वोटिंग करता आणणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या निवडणुकांमध्ये 48%, 45%, 38% वोटिंग झालं तर आपल्याला सांगायची सोय होती मतदार यादी ठीक नाही. जुन्या मतदार याद्या होत्या त्याच्याच ॲडिशन व्हायचं, काही खूप जुने नावं होते ते अस्तित्वात नसायचे. आता मात्र हे कारण सांगता येणार नाही. पूर्णपणे नवीन मतदार यादी झाली आहे आणि सगळं रजिस्ट्रेशन गेल्या 6 महिन्यातलं आहे. त्यामुळे दुर्दैवाने कोविडने एखादे वर गेले असतील तरच वेगळी गोष्ट आहे, अन्यथा या मतदार यादीतले सगळे लोक जिवंत आहेत, ते त्याच ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून त्यांच्यापर्यंत पोचून आता आपल्याला मतदान 60%, 65%, 70% कसं नेता येईल याचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे आणि झालेल्या मतदानाच्या 70% मतदान हे आपल्याला कसं मिळेल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पदवीधर मतदारसंघासोबत शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे आणि त्या ठिकाणी जितेंद्र पवार सर जे सोलापूरचे आहेत ते आपले उमेदवार आहेत. खरं म्हणजे ही निवडणूक भारतीय जनता पार्टी लढत नाही, शिक्षक परिषद लढवते. 2008 साली शिक्षक परिषदेने त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि चंद्रकांत दादांसोबत आपण पुणे शिक्षक मतदारसंघ देखील जिंकला होता. दुर्दैवाने 2014 साली आपण निवडून येऊ शकलो नाही. शिक्षक परिषदेला पूर्ण पाठिंबा भाजप देतो आणि ते निवडून आल्यानंतर भाजपच्याच गटामध्ये विधान परिषदेमध्ये बसतात. त्यामुळे ती आपली जागा आहे. शिक्षक परिषद लढवत असले तरी भाजप लढवते आहे असं समजून त्याही जागेवर आपल्याला पूर्णपणे मदत करायची आहे आणि त्याही आपल्या उमेदवारांना शिक्षकांची मतं मिळतील याकरता नियोजन करून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मला विश्वास आहे की आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर आज ज्या सरकारने आपल्याला विजेचा शॉक दिला त्यांना मतांचा शॉक देऊन त्यांना जागं करण्याची संधी आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली आहे. निवडणुकीतली मतं ही आपली अभिव्यक्ती असते. या मतांच्या माध्यमातून आपलं प्लेजर आणि डिस्प्लेजर, लाईक आणि डिसलाईक, आपली पसंती आणि नापसंती ही त्या ठिकाणी आपल्याला उमटवता येते. पहिल्या पसंतीचं मत हे ज्यावेळी आपण या ठिकाणी संग्राम देशमुख यांना देऊ किंवा तिकडे जितेंद्र पवार सरांना देऊ, ती पसंती असेल कोविडच्या काळात केलेल्या कामाची आणि तीच नापसंती असेल या नाकर्त्या सरकाराच्या नाकर्त्या कारभाराची. त्याकरता आपण सगळ्यांनी सज्ज राहावं. पुढचे 5 दिवस आपला पूर्ण वेळ, आपल्या पूर्ण क्षमता या ठिकाणी या निवडणुकीकरता वापराव्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.